शिरपूर शिंदोला रस्ता दुरुस्तीपर्यंत अवजड वाहतूक बंद. आमदार संजय देरकरांचा निर्णय. शिवसेनेच्या आंदोलनाने रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील शिरपूर शिंदोला मार्गावरील रस्ता मोठ्या खड्ड्यांमुळे अत्यंत दयनीय अवस्थेत पोहोचला आहे. वेकोलीच्या कोळसा वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या या खड्ड्यांमुळे दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. बस सेवेचे वारंवार नुकसान व अपघाताचा धोका लक्षात घेऊन एसटी महामंडळाने या मार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठातर्फे रविवार 17 ऑगस्ट रोजी तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. तब्बल 4 तास वाहतूक ठप्प राहिल्यानंतर आमदार संजय देरकर यांनी तातडीने आंदोलनस्थळी भेट देत वेकोलीचे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाला पाचारण केले. चर्चेनंतर 18 ते 23 ऑगस्ट या कालावधीत रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र रस्ता पूर्णपणे दुरुस्त होईपर्यंत या मार्गावर अवजड व कोळसा वाहतूक बंद ठेवण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय निखाडे, तालुका प्रमुख संतोष कुचनकर व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते व तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर आज आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून होतं, तर का बोलणार आपण? नाही, हे आंदोलन लोकांसाठी होतं. हे कोण्या पक्षाचं किंवा आम्ही पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी आलो नाही, तर लोकांच्या तक्रारी होत्या. त्याच्यामुळे आम्ही या सर्व आमच्या शिवसैनिकांनी या ठिकाणी रस्ता बंद केला. कारण या ठिकाणी काल एक नोटीस आली की या ठिकाणच्या बसेस ज्या विद्यार्थ्यांना या जनतेला या ठिकाणी वाहतुकीसाठी ज्या सोयी होत्या त्या बंद करणार, ही जशी बातमी आम्हाला लागली तसे आमचे जिल्हाध्यक्ष संजयजी निखाडे आणि आमच्या तालुक्याचे अध्यक्ष संतोषजी कुचनकर यांनी काल बसले आणि त्यांना एकदम ते पत्र आल्यानंतर त्यांना एकदम शॉक झाला की या ठिकाणी जेव्हा आता इतका रस्त्याची भयंकर परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत समजा बसेस बंद झाल्या तर सर्वांच्या वाहतुकीसाठी कोंडी होईल. म्हणून त्यांनी कोणालाही नोटीस न देता त्यांनी इथं येऊन बंद केलं. आणि बंद करून आम्हाला फक्त फोटोबाजी किंवा काही करायचं नव्हतं, तर याच ठिकाणी लोकांची सेवेसाठी या ठिकाणी आम्ही WCLचे GM असो, ठाणेदार असो, BNCचे अधिकारी असो यांना बोलवलं आणि त्यांना या रस्त्याची जाणीव करून दिली. आणि त्यांनी आता 5 दिवस हा रस्ता बंद राहणार. WCLची जी काही ओव्हरलोड वाहतूक आहे ती ओव्हरलोड वाहतूक बंद करून जोपर्यंत हा रस्ता दुरुस्त होत नाही तोपर्यंत ही ओव्हरलोड वाहतूक बंद राहील. याच्यानंतर जे काही निर्देश आम्ही त्यांना देऊ त्या पद्धतीनं या रस्ता चालू होईल. परंतु आम्ही हे सर्व जे आंदोलन करत आहोत ते आंदोलन आमच्या जनतेसाठी आहे, जनतेच्या हितासाठी आहे. त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी हे आंदोलन करून या रस्त्याचं बंद केलं. परंतु कोणत्याही आपल्या ज्या लोकल वाहतूक आहे त्यांना कुठेही त्रास नव्हता. फक्त WCLची जे कोळसाची वाहतूक आहे ही वाहतूक फक्त आम्ही याची बंद केली. आणि त्याच्यामुळे त्याचाच परिणाम आज की आज सर्व अधिकाऱ्यांनी आज कबूल केलं की आम्ही 5 दिवस बंद ठेवतो, तुम्ही रस्ता दुरुस्त करा. आणि यानंतरही रस्ता दुरुस्त झाल्यानंतर त्याचं मेंटेनन्सचं काम हे WCLवर राहतील आणि ते पाणीसुद्धा मारतील. यानंतर या रस्त्यावरती दुतर्फा शेती व्यावसायिक असल्यामुळे शेतीला त्या डस्टपासून कोणतंही नुकसान व्हायला नाही पाहिजे. त्यासाठी WCL अधिकाऱ्यांना आम्ही निर्देश दिले की या ठिकाणी पाण्याचे टँकर चालू ठेवा. कारण पाणी आहे तोपर्यंत, वरचा पाणी आहे तोपर्यंत तर डस्ट उडत नाही, पण पाणी बंद झाला तर शेतीच्या कापसावरती हे डस्ट उडते आणि आपला कापूस हा काळा होतो. या दृष्टिकोनातून त्यांना पावलं उचलण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वांना निर्देश दिले आहे आणि त्या पद्धतीचं अंमलबजावणी या ठिकाणी होऊन लोकांसाठी सुविधा होण्याच्या दृष्टिकोनातून या सर्व गोष्टी चालू आहे. आणि त्यासाठीच आम्ही हे आंदोलन या ठिकाणी शिवसेना उभाटाच्या वतीनं या ठिकाणी आमचे अध्यक्ष आणि सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी उभं राहून हे आंदोलन या ठिकाणी सुरू केलं. आणि याचा फलस्वरूप म्हणून हे 5 दिवसात हे WCLची वाहतूक बंद राहतील. 5 दिवसात सर्व BNCचे ठेकेदार असो की त्यांचे कर्मचारी असो ते या कामावरती लक्ष घालून लवकरात लवकर हा रस्ता सुरळीत कसा जनतेसाठी होईल हा प्रयत्न आमचा या ठिकाणी राहणार आहे. भाऊ, आत्ताच एक सांगितलं का बा समोर एक गिटी क्रेशरची सुद्धा ओव्हरलोड वाहतूक जाते बा म्हणून, तर ते सुद्धा बंद राहणार की का? या ठिकाणी गिट्टी क्रेशरचे ओव्हरलोड असो
की सिमेंटच्या जे वाहतूक आहे त्याची ओव्हरलोड असो, ही कोणतीच वाहतूक या 5 दिवसात या ठिकाणून चालणार नाही. फक्त या ठिकाणी लोकल व्यवस्था जी आहे, लोकल ज्या गाड्या आहेत त्या जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून ज्या आहे, बस व्यवस्था आहे, या फक्त चालू राहतील. बाकी 5 दिवस या सर्व बंद राहील. त्यांनी आपापली व्यवस्था त्यांनी त्या पद्धतीनं करायची. हा रस्ता गेल्या 4-5 वर्षापासून अतिशय खराब झाला आणि 22-23 पासून आम्ही प्रशासनाने जिल्हाधिकारी असो, PWDचे अधिकारी असो किंवा WCLचे अधिकारी ह्या सगळ्यांना 2022 पासून निवेदन देतो, पण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अधिकारी लक्ष घालत नाही. आणि काल अचानक एस्टोडेपोतून ज्या कोरपना, राजुरा किंवा सिंदोला या भागामध्ये बसेस सुटतात आणि मोठ्या प्रमाणात आमच्या भागातून विद्यार्थी हे वणी, शिरपूर या ठिकाणी शिक्षणासाठी जातात. आरोग्यासाठी आमच्या भागामध्ये दवाखाना नाही, आरोग्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात रुग्ण हे वणीले किंवा चंद्रपूरला जायसाठी हाच रस्ता आहे. त्यामुळे हा रस्ता एवढा अतिशय खराब झाला की आम्हाला आज रस्त्यावर उतरावं लागलं. कारण जे अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला वारंवार सांगून सुद्धा कोणतेही अधिकारी लक्ष घालत नाही आहे. आणि याच्या पलीकडे सुद्धा समजा जर याची जर सुधारणा काही नाही झाली तर आम्ही वेळोवेळी जर 4 दिवसात ते काम नाही झालं तर आम्ही 6व्या दिवशी अजून पुन्हा रस्त्यावर उतरू. आणि या सर्व अधिकाऱ्यांना याच्यानंतर यायचं मुंडकं खालतं पाय वरतं कसं होईल याची आम्ही बंदोबस्त करू. बरं, घटनास्थळावर आमदार साहेबांनी भेट दिली आणि तर का बोलणार आपण? आम्ही आंदोलन केल्यानंतर आमदार साहेबांना माहिती पडलं का अशा प्रकारे शिवसेना उभाटातर्फे हे आंदोलन करताय. त्यांनी ताबडतोब संबंधित अधिकाऱ्याला फोन करून त्यांना इथं पाचारण केलं आणि त्यांच्यासोबत चर्चा घडवून आणली. वेकोलीचे GM असो, PWDचे अधिकारी असो, पोलीस विभागाचे अधिकारी याच्यासोबत सगळ्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी आश्वासन दिलं की 5 दिवस आम्ही गाड्या बंद ठेवू आणि लोकांना जाण्यायोग्य रस्ता करू. जर हा रस्ता 5 दिवसात किंवा 1 हप्त्यात नाही झाला तर अजून आम्ही 1 हप्त्यानंतर रस्त्यावर उतरू. याच्यापूर्वी जे आंदोलन होते ते फक्त पक्षाचे नावं घेत नाही. याच्यापूर्वी जे आंदोलन होत होते ते फक्त फोटो घेण्यासाठी होत होते. पण उभाटाच्या वतीने जे आंदोलन करण्यात आलं तर 10 वर्षातलं मी तरी असं म्हणतो का पहिलं आंदोलन आहे. प्रत्येक अधिकाऱ्याला इथं बोलावून जेरीस आणून ते आम्ही आंदोलन यशस्वी केलं.